नमस्कार, संजीवनी मोगरा फार्ममध्ये तुमचं स्वागत आहे. मी महाराष्ट्र बोईसर पश्चिम येथून बोलतो आहे. तुम्हाला आज जांभूळ लागवडीसाठी टॉपिकवर मी बोलत आहे. आज मी तिला 20 जुलै तारीख आहे आणि हे मी बघत आहे ते रोपट आहेत. तेव्हा हे थायलंडचे 3-4 व्हरायटीचे जामुन आहेत. ब्लॅक जामुन आहे, हायब्रिड जामुन आहे, थाय व्हाईट जामुन आहे आणि KG10 जामुन आहे. अशा प्रकारे ही एवढी लागवड केली आहे. बघा हे बघा, जवळजवळ 200 रुपये हे सर्व आहेत आपल्याकडे. आणि तायवान पिंकला त्याचा पेरू लावलेला आहे. हे जवळजवळ 80 रोप आहेत. आपल्याला ज्या कोणाला पाहिजे असतील तर आपल्याकडे सर्व प्रकारचे रोपे मिळतील. तर हे उन्हाळ्यामध्ये खड्डा हा रिकामी ठेवलेला आहे. इथे नारळ लावला आहे मी. 2x2चा खड्डा खणून त्याच्यात सेंटरला 1x1चा खड्डा खणलेला आहे. त्याच्यामुळं सरळ निघून जमिनीमध्ये सहजपणे खाली जातील. आणि याचा पाळा पोचायला टाकला आहे उन्हाळ्यामध्ये. आणि गांडूळ शेणखत असं टाकून हे जूनमध्ये जूनच्या एंडिंगला हे रोप हे करतो. 20 जुलै 2026 साली हे वृक्षारोपण केले. हे बघा, हे मित्रांसाठी ठेवलेली हे रोपं. हे बघा, हे व्हाईट जामुन आहे, हे हायब्रिड ब्लॅक जामुन आहे आणि तिकडे दिसत आहे ते हे बघा, हे KG10 जामुन आहे. हे मित्रांना द्यायचे, नातेवाईकांना द्यायचे. आणि हे जवळजवळ 200च्या आसपास रोपटे हे डबल झाले. डबल लावण्याचं कारण काय, हे व्हाईट जामुन आहे आणि हे हायब्रिड जामुन आहे. दुसरा आहे KG10 जामुन आहे. हे बघा, आणि इकडे व्हाईट जामुन आहे. असे डबल जागाच्या अभावी हे झाडं डबल लावण्यात आले आहेत. तर एवढी सारी झाडं आहेत. बघा, हे पेरूची बरीचशी लागतात रोपटे. जवळजवळ 80 रोपटे आहेत. तायवान पिंक आहेत. हे बघा, याला लगेच सुरुवातीलाच हे पेरू लागतात. हे बघा, हे पेरू दिसतं आहे. हे बघा, हे फूल आलं आहे आणि हे एक पेरू दिसतं. एवढं छोटंसं रोपटं आहे बघा, 1 फुटाचं. आणि हे काजू आहे. इकडे आंबे आहेत लावलेले. याला ऑगस्टमध्ये मी कलम करणार आहे. काजूची झाडं पण लागत आहेत. हे बघा, हे शोचं झाड आहे. हे बघा, हे झाड तुम्ही ओळखत असेल, मला नाव नाही आठवत. हे शेवगाचं झाड आहे. हे 12माही आहे. बघा, आंब्याचे झाड, काजूचं झाड, यांना कलम करणार आहे. बरीचशी इकडे लाईनमध्ये एका लाईनमध्ये लावलेले आहेत. एवढं 80 रोपटे आहेत. एवढे सर तुम्ही पण वृक्षारोपण करा, त्यानं तुम्हाला इन्कम भेटेल. तुम्हाला कोकण भाडवीचं झाड बघतो, कलम केलं आहे बघा, कलम केलं आहे. इथे कलम केलं आहे बघा, हे कोकण भाडवीचं आहे. एवढं पसरलं आहे बघा. KG10च्या बाजूला कोकण भाडवली लावले. तसे तुम्ही पण लागवड करा आणि उत्पन्न मिळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी.